आचार्यजी, माझा प्रश्न आहे की मी जिथून माझा प्रवास सुरू केला होता, मी आजही स्वतःला तिथेच बघते आणि मला खूप भीती वाटते. माझा जो आत्मविश्वास होता तो मी गमावला आहे. मला वाटतंय की आता माझ्या हातून काहीच होणार नाहीये. मग आता मी काय करू? तुम्ही जर सगळंच रमावलं असतं तर हा संशय कोणाला आला असता आणि ही भीती कोणाला वाटली असती आणि इतक्या विश्वासानं हे कोण म्हणू शकलं असतं की माझ्यामध्ये आत्मविश्वास नाहीये? जर तुम्ही सगळंच गमावलं असतं तर तुम्ही या सगळ्या गोष्टीही गमावल्या असत्या ना? या सगळ्या गोष्टी तर पकडून ठेवल्या आहेत. यानं कुठे गमावलंय तुम्ही? कुठे गमावलंय? होय, हे नक्कीच होत असेल की ज्या इच्छा तुमच्या आधी होत्या त्या कदाचित आता पूर्ण होताना दिसत नसतील, किंवा त्या इच्छांमधील हॉलोनेस तुम्हाला दिसू लागली असेल की त्या इच्छा या लायकीच्याच नाहीत की मी त्यांच्या मागे जाऊ, त्यांना परस्यू करू. हे होऊ शकतं. पण बघा, इगो अशी गोष्ट नसते जी कधीही सगळं काही गमावून टाकेल. सगळं काही गमावण्याची त्याची लायकीच नाहीये. कारण जर इगो असेल तर तो काही ना काहीतरी आणि खूप काही पकडून ठेवेल म्हणजे ठेवेल. होय, एवढं नक्की की पूर्वी जे पकडून ठेवलं होतं आता कदाचित त्याच्याऐवजी तो एखादा वेगळा विषय हाताळेल. जर तो तुटून गेला असता तर इतकं दुःखही झालं नसतं ना? माझ्याकडून काहीच होणार नाही ही आयडिया अजूनही आहे. मला पक्का विश्वास आहे की मी काहीच करू शकत नाही. जर तुम्ही काहीच करू शकत नाही तर हा विश्वास तरी का ठेवत आहात? आणि ज्या हिंमतीनं आणि ज्या दृढतेनं तुम्ही हा विश्वास ठेवत आहात, कदाचित तेवढ्याच हिंमतीनं आणि तेवढ्या दृढतेनं दुसरं काहीतरी सुद्धा होऊन जाईल. तर जो आतमध्ये बसून ही सगळं शिजवतोय ना, त्याला जरा 2-4 प्रश्न विचारत चला. तुला इतका कॉन्फिडन्स कुठून येतो?